शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आलेत, असं विधान कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलं आणि एक नव्या वादाला सुरुवात झाली। काँग्रेसने याचा फायदा घेतला आणि लगेचच भाजप आणि शिवसेना हे कसे छत्रपतींच्या विरोधात आहेत असा प्रचार सुरू केला। मात्र या विषयाचं गांभीर्य लगेचच लक्षात घेऊन फडणवीस मैदानात उतरले आणि त्यांनी मान गादीला, मत मोदींना असं सांगत या विषयावर लगेचच पडदा टाकला। पण संजय मंडलिक यांनी जो मुद्दा कोल्हापूरच्या निवडणुकांच्या केंद्रस्थानी आणलाय, याशिवाय काही दिवसांपूर्वी विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे राजश्री शाहू महाराज यांचे वारस नाहीयेत, मी राजश्री शाहू महाराज यांचा पंतो असून त्यांचा वारसदार आहे असा दावा भाजपचे माजी आमदार राजवर्धन कदमबाडे यांनी केला। त्यामुळे तो शाहू महाराज छत्रपती यांच्या दत्तक विधानाचा वाद नेमका काय? त्यावेळेस कोल्हापूरकरांनी शाहू महाराज छत्रपती यांना विरोध केला होता का? छत्रपती शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण नेमकं काय? या प्रकरणाचा इतिहास काय आणि निवडणुकांच्या तोंडावर हा विषय निघण्याचं कारण काय, राजकारण काय, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। त्याआधी एक सूचना, तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा। कोल्हापूर गादीचे सध्याचे वारसदार शाहू महाराज हे नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आलेत। त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते आपण आधी जाणून घेऊ। कोल्हापूरचा दत्तक वाद समजून घ्यायचा असेल तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सगळी वंशावळ लक्षात घ्यावी लागते। छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे पुत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज। राजाराम महाराजांच्या मुलाचं नाव होतं शिवाजी राजे छत्रपती। राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी राजे छत्रपती आणि संभाजी राजे यांचे पुत्र शाहू महाराज यांच्यात वारणेचा तह झाला आणि तेव्हापासून सातारा आणि कोल्हापूर ही दोन वेगवेगळी संस्थानं महाराष्ट्रात नांदू लागली। आता राजाराम महाराजांचा मुलगा शिवाजी राजे हे कोल्हापूरच्या गादीचे पहिले राजे। या शिवाजी राजे यांचे 9वे वंशज म्हणजे चौथे शिवाजी महाराज। या चौथ्या शिवाजी महाराज यांचा नगरला पोलिसांच्या कोठडीत वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संशयास्पद आणि दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांना मूलबाळ नसल्यामुळे कागलच्या घाटगे घराण्यातून यशवंत नावाच्या 10 वर्षाच्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घेण्यात आलं। हाच यशवंत म्हणून सगळ्या जगात राजश्री शाहू महाराज म्हणून प्रसिद्ध झाला। राजश्री शाहू महाराजांच्या मुलाचं नाव होतं राजाराम महाराज। राजाराम महाराजांना तारा आणि विजयमाला अशा 2 पत्नी होत्या। यापैकी तारा राणींना अपत्य नव्हतं, तर विजयमाला राणींना पद्मा नावाची एक मुलगी होती। तारा राणींना अपत्य नसल्यामुळे त्यांनी शहाजी राजांना दत्तक घेतलं। आता हे शहाजी राजे म्हणजे मूळचे विक्रमसिंग पवार। शाहू महाराजांना जी मुलगी होती त्यांचं नाव होतं राधाबाई आणि राधाबाई यांचं लग्न देवास संस्थानाचे पवार यांच्याशी झालं होतं आणि त्यांचा मुलगा म्हणजे विक्रमसिंग पवार हेच नंतर झाले शहाजी महाराज आणि ते कोल्हापूरच्या गादीवर बसले। आता विक्रमसिंह पवार उर्फ शहाजी राजे यांची बहीण आणि राधाबाई यांची मुलगी म्हणजेच शालिनी राजे पवार, त्यांना भोसले घराण्यात दिल्यामुळे त्या शालिनी राजे भोसले झाल्या आणि त्यांच्या पोटी दिलीप सिंह उर्फ आत्ताचे शाहू महाराज छत्रपती यांचा 1948 साली जन्म झाला। 1962 ला याच शाहू महाराज यांना दत्तक घेण्यात आलं आणि आता त्यांचा वारसा कोल्हापूर गादीवर सुरू आहे। आता 1962 साली कोल्हापूरच्या गादीला दत्तक वारसा नको असं कोल्हापूरकरांचं म्हणणं होतं आणि त्यावरून मोठा विरोध देखील या दत्तक विधीला करण्यात आला होता। पण तेव्हा शहाजीराजे हे ठाम राहिले आणि त्यांनी शाहू महाराज यांना दत्तक घेतलं आणि पुढे हा वारसा सुरू राहिला। आता 2024 मध्ये संजय मंडलिक यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरचा वारस हा दत्तक नको या मुद्दा चर्चेला आणला। आता कोल्हापूरकर याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? कोल्हापूरकरांना हा मुद्दा कितपत रुसलाय या सगळ्याचं उत्तर 4 जूनला निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच कळेल। तुम्हाला काय वाटतं? संजय मंडलिक यांच्या मुद्द्यावरून ही निवडणूक फिरू शकते का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।